नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 21 आणि 22. त्रिविधं नरकस्येदन्त्वारन्नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्. शब्दार्थ. काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची द्वारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच या तिन्हींचा त्याग करावा. अर्जुना, नरकाच्या या तिन्ही द्वारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. त्याने तो परमगती मिळवतो अर्थात मला येऊन मिळतो. भावार्थ. आसुरी गुणात 3 गुणांना टाळता आलं तरी वागणूक सुधारता येते. मनस्ताप टाळता येतो. सात्विक वागता येते. ते गुण म्हणजे काम, राग आणि मोह. काम म्हणजे वेगवेगळ्या कामना, इच्छा, अपेक्षा. राग म्हणजे आत्यंतिक चीड, संताप. लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचे आकर्षण वाटणे, हवी वाटणे, आसक्ती निर्माण होणे, हवीशी वाटणे. या गोष्टी पूर्णपणे टाळणे सामान्य माणसाच्या आवाक्यात नाही. ते आवश्यकही नाही, पण अतिरेक तरी टाळायला हवा. माफक प्रमाणात या गोष्टी असल्या तर त्यातून नुकसान नाही. या गोष्टी व्यक्त करताना थोडे भान हवे. एखादी गोष्ट हवी वाटणे ठीक आहे, पण त्यासाठी कोणत्याही थराला जाणे अयोग्य आहे. राग आला तरी मग वाटेल तसे बोलणे, वागणे, आदळआपट करणे समर्थनीय नाही. इच्छा ही किती आणि कोणत्या याला मर्यादा हवी. आपल्यासाठी गोष्टी आहेत, वस्तूंचे आपण गुलाम होऊ नये. मुलाच्या हातून ग्लास फुटला म्हणून वडिलांना राग आला. रागाच्या भरात मुलाला कानावर मारले. कानाचा पडदा फाटला. बायकोला नवऱ्याचा राग आला, तिने स्वतःला जाळून घेतले. हा असा राग उपयोगी नाही. या भावना मनावर, बुद्धीवर ताबा मिळवतील इतके त्यांना महत्त्व देऊ नये. लोभीपणा इतका वाढत जातो की माणूस कंजूसपणाने वागू लागतो. वस्तूंचा नीट उपभोग घेत नाही. हे उपयोगी नाही. काटकसर करता करता आयुष्य संपले तर मिळवलेली संपत्ती वायात जाणार. लोभीपणाची एक गोष्ट आहे. एका माणसाला राजाने सांगितले की तू चालून परत येशील तितकी जमीन तुला इनाम मिळेल. तो बिचारा इतका धावतो की राजाजवळ पोचेपर्यंत अतिश्रमाने मरतो. लोभ जगण्यातील आनंद उपभोगू देत नाही. काम म्हणजे सतत विषयांचा उपभोग घेण्याची वृत्ती. अति खाणे, अति बोलणे, अति आराम वगैरे. काम माणसाची शक्ती क्षीण करतो. कारण उपभोग पचवण्याची एक मर्यादा असते. त्या पलीकडे शरीर साथ देऊ शकत नाही. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि माणसाची अधोगती होते. जर या गोष्टींवर ताबा मिळवला तर अर्थात माणूस प्रगती करतो, सुखाने जगतो, आपले कर्तव्य नीट पार पडतो. अशा माणसाचे मन स्थिर असते, चित्त ताब्यात असते. तो उपासना नेमाने करतो, मरणालाही समाधानाने सामोरे जातो. श्लोक 23 आणि 24. यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धमवाप्नोति न सुखं न परां गतिम्. तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यौ व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे देवासुरसम्पदविभागयोगो नाम 16ोऽध्यायः. शब्दार्थ. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. म्हणून कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. भावार्थ. साधे सरळ आयुष्य जगावे.
आला दिवस आनंदाने घालवावा. शक्य असेल तितकी मदत करावी. आपले काम इमाने इतबारे करावे. आहे त्यात समाधान मानावे. दैवी गुण जोपासावे. राक्षसी वृत्ती सोडावी. माणसाने माणसासारखे वागावे. अति आदर्शवाद नको आणि अति बेतालही नको. नियम पाळावेत. मनाला येईल तसे वागू नये. माणसाचे मन ही मोठी द्वाड गोष्ट आहे. मनाचा वेग माणसाला दमवतो. गोष्ट तीच असते, मन त्याचे विपरीत अर्थ काढते. मन आवरणे, ताब्यात ठेवणे जमले तर निम्मी दुःखे नाहीशी होतात. मनाला भगवत भक्तीची गोडी लावली तर ते चांगला विचार करू शकते. अंतर्मुख व्हावे असे सर्व संत सांगतात. बाहेरच्या जगाकडे जास्त लक्ष दिलं तर मन भरकटते. रोज थोडा वेळ तरी शांत बसावे. शरीर विश्रांती घेतं, मन चुळबुळ करत बसतं. त्याला पूजन, भजन, वाचन यात गुंतवले तर ते एका जागी स्थिर होते. मनाला अशा जागी स्थिर करावे की ज्याने काही तोटा होणार नाही. सर्व संत तर नामस्मरण करा, भगवत भक्ती करा असेच सांगतात. अर्थात भक्ती म्हणजे सकारात्मक शक्तीबद्दल असलेला विश्वास. कोणत्याही चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की ती भक्ती. मग तो अभ्यास असेल, रोजचे काम, एखादी कला, बागकाम किंवा एखादा छंद असेल. ज्यात मन रंगून जाईल, रमून जाईल अशी गोष्ट कळायला लागल्यापासून शोधायला हवी आणि करायला हवी. बुद्धीचा कल तपासून त्याप्रमाणे अभ्यासक्रम निवडला जातो. मनाची आवड लक्षात घेऊन असा छंद जोपासला पाहिजे. मन शांत, प्रसन्न असेल तर बुद्धी आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहते. मनाने माणूस खचला की कोणतेही औषध काम करत नाही. सर्व व्यवस्थित असतानाही शरीर थकते, साध्या गोष्टी विसरायला होतात. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, हे या अध्यायाचे सार. मनामुळेच माणूस देव की दानव ते ठरतो. रावण ऋषींचा मुलगा होता. त्याच्या आईच्या बाबांनी जाणून बुजून त्याच्यावर गैरसंस्कार केले. या उलट त्याचा भाऊ विभीषण सात्विक होता. गर्भसंस्काराची ही ताकद आहे. बाळाच्या मनावर योग्य संस्कार व्हावेत म्हणून गरोदर असताना काही आचारसंहिता सांगितली जाते. ते 9 महिने आणि पुढची 8 वर्षे जे संस्कार मिळतील त्यावर माणसाचे आयुष्य अवलंबून असते. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणूस कशावरही मात करतो. मनाने कमकुवत असेल तर भीती त्याच्या मनात ठाण मांडून बसते आणि मग तो साध्या गोष्टी करण्यासही असमर्थ ठरतो. कर्म माणसाच्या अधीन आहे. ते जपून केले की जन्माचे सार्थक होते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आदी शंकराचार्यांच्या भज गोविंदम मधील हा श्लोक सांगतो की ईश्वर आहे इतकी धारणा मनात ठेवली तरीही माणूस संसार पार करून जातो आणि ईश्वर साक्षी आहे हे स्मरण असले की गैर गोष्ट हातून होत नाही. देव माझ्याबरोबर आहे पासून, देव माझ्या आत बाहेर सर्वत्र आहे पासूनचा प्रवास म्हणजे मोक्षाकडे वाटचाल. श्रद्धा प्रत्येक माणसाच्या मनात असते. त्याचे त्रिविध प्रकार कसे आणि वेगवेगळे परिणाम 17व्या अध्यायात बघू. गोविंद गोविंद मना लागिलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.